शनिवारी कोल्हापुरातील न्यायालयात एका महिलेनं नवऱ्याच्या महिला वकिलाला मारहाण केली। त्यानंतर आज कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशननं तातडीची सभा बोलवली। त्यामध्ये वकिलांनी न्यायालय आणि पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली। या घटनेची जिल्हा न्यायालयानं दखल घेतली नाही, त्यामुळे आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालण्यात आला। तसंच पोलिसांसमोर मारहाणीची घटना घडूनही पोलिसांनी गांभीर्यानं कारवाई केली नसल्याबद्दल पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील आणि निरीक्षक संतोष डोके यांना निलंबित करावं असे निर्णय या सभेमध्ये घेण्यात आले। त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांची वकिलांच्या शिष्टमंडळानं भेट घेऊन कारवाईची मागणी केली। पती-पत्नीच्या खटल्यातून शनिवारी कोल्हापुरातील न्यायालयात एका महिलेनं नवऱ्याच्या महिला वकिलाला मारहाण केली। या प्रकरणाचे तीव्र पडसाद आज उमटले। जिल्हा बार असोसिएशनकडून आज तातडीची सभा बोलवण्यात आली। त्यामध्ये अनेक महिला वकिलांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या। वकिलांच्या सुरक्षेच्या विषयात कुणीही राजकारण आणू नये, वकिलांची एकजूट महत्त्वाची आहे, वकिलांवरील हल्ले रोखण्यासाठी विशेष कायदा व्हावा असे मुद्दे ॲडव्होकेट प्रांजल शेळके, ॲडव्होकेट विद्या देशमुख, ॲडव्होकेट स्वाती तानुगडे, ॲडव्होकेट अश्विनी भोसले, ॲडव्होकेट शिल्पा सुतार, ॲडव्होकेट अजित मोहिते, ॲडव्होकेट मनीषा सातपुते यांनी मांडले। तर महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट विवेक घाटगे, बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही.आर. पाटील, ॲडव्होकेट गौतम पवार यांनीही या प्रश्नी रोखठोक भूमिका घेत जिल्हा बारच्या कोणत्याही कार्यक्रमाला यापुढे न्यायाधीशांना बोलवायचं नाही असं जाहीर केलं। तसंच आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालण्यात आला। पोलिसांसमोर मारहाणीची घटना घडूनही गांभीर्यानं कारवाई झाली नसल्याबद्दल पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील आणि निरीक्षक संतोष डोके यांना निलंबित करावं असा निर्णय आजच्या सभेमध्ये घेण्यात आला। दरम्यान ॲडव्होकेट चारुलता चव्हाण, ॲडव्होकेट धनंजय पठाडे, ॲडव्होकेट राजेंद्र किंकर, राजेंद्र मंडलिक, सतीश खोतलांडे, रणजित गावडे, सागर घोरपडे, सचिन आवळे, तृप्ती नळवडे, प्रमोद दाबाडे, मनोज पाटील, सूरज भोसले यांच्यासह शेकडो वकिलांनी मोर्चा काढून अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांची भेट घेतली। तिथंही वकील वर्गानं पोलिसांच्या चुकांचा पाढा वाचला। यावेळी गृह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत, सुवर्णा पत्की, निरीक्षक सुशांत चव्हाण उपस्थित होते।